नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 27 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे आणि पुढील काही तासांत तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार की उघडीप राहणार याचा जिल्हानिहाय अंदाज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ तर पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सर्वात आधी कोकणाकडे पाहिलं तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर आणि आसपासच्या भागात काही ठिकाणी पावसाची सरी पाहायला मिळू शकतात. मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ते हलका पाऊसही होऊ शकतो. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती, वर्धा आणि यवतमाळमध्येही काही ठिकाणी पावसाच्या सरी होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या भागातील आकाशातील बदल आणि स्थानिक हवामानावर लक्ष ठेवावे. हा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार आहे. हवामानात अचानक बदल होऊ शकतो, त्यामुळे स्थानिक पातळीवरील इशारेही तपासत राहा. तुमचा जिल्हा कोणता आहे? कमेंटमध्ये जिल्ह्याचे नाव लिहा. पुढच्या अपडेटमध्ये त्या जिल्ह्याचा पावसाचा अंदाज आपण सविस्तर पाहू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.